लसूण, किसलेलं ओलं खोबरं, टमॅटो, कढीपत्ता, भिजवलेली चण्याची डाळ. प्रथम इथे मी गॅस ऑन केला आहे. गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे. दोन चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला आता इथे. आता तेल गरम झालेलं आहे. प्रथम आपण घालणार आहोत राई. राई तडतडली की लगेच आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं लगेच फुलतं. त्याच्यानंतर कढीपत्ता, मिरची, लसूण, टमॅटो, सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला असे ढवळून घ्यायचे. नंतर घालणार आहोत हिंग अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा. पुन्हा सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचे. आता घेणार आहोत आपण चण्याची डाळ. ती पण एकदा ढवळून घ्यायची. आता आपल्याला घ्यायचं आहे इथे धुतलेला कोबी, मीठ चवीनुसार, ते सर्व जिन्नस घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचे. सर्व जिन्नस मी एकत्र केलेले आहेत. आता आपल्याला झाकण लावून 10 ते 15 मिनिटात आपली भाजी शिजून होणार आहे. एक झाकण लावते. भाजीला पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाहीये. भाजीला पाणी सुटतं आणि मंद गॅसवरती भाजी करायची आपल्याला. आता आपल्याला भाजी चेक करून घ्यायची. भाजी आपली शिजत आलेली आहे आता. अजून एक 5 मिनिटं आपली भाजी तयार होणार आहे. ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी, ज्यांना बनवून खायला घालायला आवडते त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच आपल्या आवडीचा चॅनल जॅज किचन. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. एक साधारणतः 8 मिनिटं झाली आहेत. इथे भाजीतलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे. आता आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं
व्यवस्थित आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे. आता आपण एक अर्धाच मिनटं झाकण लावून शिजवणार आहोत आणि मग गॅस बंद करणार आहोत. अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे. खूप साधी आणि सोपी सरळ रेसिपी आहे. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. खूप जण येतात, व्हिडिओज बघतात, पण शेअर अँड सबस्क्राईब करत नाही. थँक्यू.